श्रीकृष्णवाणी. जीवनात कितीही संकटे आली तरी धैर्य सोडू नका. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो आणि प्रत्येक दुःखानंतर सुखाचा मार्ग उघडतो. जे घडून गेले त्याचा पश्चाताप करू नका आणि जे अजून घडले नाही त्याची चिंता करू नका. वर्तमान क्षणात जगायला शिका, कारण हा क्षण तुमच्या भविष्याची पायाभरणी करतो. कर्म करत राहा, पण फळाची अपेक्षा करू नका. तुमचे प्रत्येक चांगले कर्म योग्य वेळी फळ देईल. इतरांच्या यशाचा मत्सर करू नका, कारण प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडा. मन शांत ठेवा. राग, अहंकार, लोभ आणि द्वेष यांपासून दूर राहा. क्षमा करणारा माणूस नेहमीच बलवान असतो. प्रेमाने आणि नम्रतेने वागणारा व्यक्ती प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवतो. जे आपल्या आईवडिलांचा, गुरूंचा आणि वडीलधाऱ्यांचा आदर करतात त्यांच्या जीवनात सदैव आशीर्वाद राहतो. सत्याचा मार्ग कठीण असला तरी तोच शेवटी विजय मिळवून देतो. खोटेपणाने काही काळ यश मिळू शकते, पण सत्याचा प्रकाश कधीच लपून राहत नाही. संकटाच्या वेळी घाबरू नका, कारण प्रत्येक अडचण तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठीच येते. ईश्वरावर श्रद्धा ठेवा, पण प्रयत्न करणे कधीही सोडू नका. फक्त प्रार्थना करून यश मिळत नाही, त्यासाठी मेहनत आणि संयमही आवश्यक असतो. जे स्वतःला बदलण्याची तयारी ठेवतात त्यांचे जीवन नक्कीच बदलते. लक्षात ठेवा, प्रत्येक नातं विश्वासावर टिकतं. शब्दांचा वापर जपून करा, कारण बोललेले शब्द परत घेता येत नाहीत. दुसऱ्यांच्या मनाला आनंद देणारे शब्द हेच सर्वात मोठे दान असते. स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. ईश्वराने प्रत्येकाला वेगळे गुण दिले आहेत. तुमच्या आयुष्यात जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. समाधानातच खरे सुख आहे. लोभ वाढला की मनाची शांती हरवते. नेहमी चांगल्या विचारांना आणि चांगल्या कर्मांना महत्त्व द्या. तुमचे विचारच तुमचे भविष्य घडवतात. जेव्हा मनात श्रद्धा, हृदयात प्रेम आणि कर्मात प्रामाणिकपणा असतो तेव्हा जीवन सुंदर बनते. म्हणून नेहमी सत्य, प्रेम, दया आणि धर्माचा मार्ग स्वीकारा. मी सदैव तुमच्यासोबत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. योग्य कर्म करत राहा आणि कोणत्याही परिस्थितीत आशा सोडू नका. योग्य वेळ आल्यावर तुमच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाचे सुंदर फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग.